लाली, ए लाली, लाली, ये बाय माझे इलास तुम्ही आबा तुमच्या अंगावरून मीठ मोऱ्या ओळून टाकतोय. कशाला 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 काय इतके दिवस बाहेर होतात हा चिपळूणात हा किती वाट बघत होता मी तुमची. आज येशाल उद्या येशाल पण तुमचा काय पत्ताच नाही. हा आज पण कधीच येलेला आज हा गाडी येऊन किती वेळ झाला. अगं आल्या आल्या असं स्वागत. अगं गाडीत न उतरलं तर 2-4 मित्र भेटले ना त्यांच्याशी बोलता बोलता एवढा वेळ झाला. पण काय गं आली मी चिपळूणला गेलो असताना घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या मला सांगायची साधी तसदी पण घेतली नाहीस तू. त्या महादूने सांगितलं सगळं. हो असं काय करतात इथे किती काय काय घडत होता हा माकाच काय सुधरेनासा झालेला. मग तुमका काय सांगणार हा म्हटलं तुम्ही बाहेर होत मग कशाला तुमका उगा टेन्शन हा म्हणाल. गे पाय माझे एवढी माझी काळजी. हो तुमका काय म्हणूचा हा हा माका काय काळजी नाही काय तुमची. जाऊ दे आल्या आल्या आता ना वाद नको लागला तुला जरा शांत बसू दे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे मला फक्त सांगायचं होतं आपल्या श्रीजूचं लग्न जमवलंस तेही मला सांगितलं नव्हतंस. बघितलं ना पुढे काय झालं ते. हो आता त्याच्यात माझी काय चूक हा. चूक कशी नाही मी आधीपासून सांगत होतो मुलांच्या मनात काय आहे ते समजून घ्या पण नाही तुम्ही काहीच ऐकलं नाहीत. आणि आता एवढं सगळं झालं ते कळवलंही नाही. लाली तुझ्यावर पण भरोसा ठेवू की नको हेच कळेन असं झालंय मला. आता कोणावर भरोसा करायचो आणि कोणावर नाही ना ह्याच आजकाल कळणार नाही. आपलीच माणसं स्वार्थासाठी परक्यांसोबत हात मिळवतं. आता त्या नीरजच्या आईचंच बघा मग. त्यांनी माका भेट वस्तू दिल्या म्हणून मी त्या घेतल्या तर त्यांचा माझा काय संबंध आहे हा. ताई मी गावातल्या लोकांबद्दल बोलतोय तू कशाक वावरलंस. हा काय असं दे हा हो तुम्ही चला हा तुम्ही आत्ताच इलास ना 4 तांबे अंगावर घ्या मग सगळ्या काय तर सांगते इकडे काय झाला ता. चला चला अहो आधी चला म्हणते ना. चला 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 इकडे चला. मॉम काय होतंय तुला हा. हे घे पाणी पाणी पी. मॉम सांग ना काय होतंय तुला. काय नाही थोडंसं गरगरल्यासारखं होतंय. एकदा आज घरातली एवढी कामं केली आणि कालच्या धुपाचा त्रास पण अजून काही कमी नाही झालाय. बघितलंस तू जर इथे असती तर मॉमला हा त्रास झाला नसता. अरे इतका का पॅनिक होतोयस तू. मी ठीक आहे. कधी नव्हे ती घराच्या बाहेर वेगळ्या वातावरणात ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते तू तिच्यावर ओरडतोयस. आपल्या घरातले संस्कार आपली परंपरा जपणं वेगळं पण दुसऱ्या घरात आल्यावर तिथे सांभाळून घेणं वेगळं. तिला जरा वेळ लागेल हो ना निशी. बरं तिथलं सगळं झालं का. हो आवरलं तिकडचं आणि ते सॉरी माझ्यामुळे उशीर झाला. कामवाल्या बाई आल्या नाहीत म्हणून स्वयंपाक झाला नसेल ना. मी लगेच काहीतरी करते मी आले. अगं थांब थांब थांब. अगं सगळी कामं झाली आहे इथली. तू पण तिकडची कामं करून दमली असशील ना. चला आपण सगळे जेवायला बसू एकत्र. मॉम मॉम ते आम्ही करतो तू फ्रेश होऊन घे. अरे पण डोंट आम्ही करू. चल चल. निशी सर सॉरी माझ्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला. मी ॲक्च्युली माझं चुकलं. माझ्या बोलण्याचं तू वाईट वाटून घेऊ नकोस. नाही सर तुमची यात काहीच चूक नाहीये. ओके पण मॉम जे म्हणाली आहे ते अगदी बरोबर आहे. तुला ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल पण माझी खात्री आहे तू लवकरच ॲडजस्ट होशील. आणि जोवर मॉमला बरं वाटत नाही तोवर मॉमची काळजी घेशील. आहे आज जेवण जरा जास्त झाला. होय रे हे घे
आपल्या निशीच्या हातात पण उमा वहिनीच्या हातासारखी चव हा, त्यात काय खोटा नाही. हे घे. काय ग बंधू हा. इतकी वर्ष उमाच्या हाताखाली राहून तुझ्या बायले काय येणार नाही ता बघ आधी. आहे असं काय बोलते? मंजू पण चांगलं जेवण बनवते. अगं आहे, उमा वहिनी तुझ्या तालमीत शिकला ना म्हणा तिका सगळा येता. तसाच मंजूक पण जरा हाताशी घे ना, म्हणजे तिका पण येईल. बरा बरा आता इला ना ही हातात धरून ना शिकूकच बसतोय. आहे, मी काय म्हणतोय, तू गावातल्या सगळ्या सुनांचा क्लास का घेत नाहीस हा? म्हणजे द्यायचे पाककला शिकवणी कसा वाटता? होय काय कळला माका, कळला तुका काय म्हणूच असा ता. तुझ्या बायलेक बोललंय तेव्हा मिरची जमली काय रे नाका? तसा नाही गो आहे. मगे काय हा? पण बघ रोज रोज आता निशी आणून देऊचा नाही जेवण, माझ्या सच्चा खावचा लागताला. हा काय म्हणजे आपल्या घरी 2 बायका असत आणखी, पण एक पाहुणी आणि दुसरी बोल गेवडी, काय कामाचे नाहीत. म्हणून आता माझीच तारांबळ उडतली या. पण खाशात ना रे माझ्या हातचा. आहे हे काय विचारणं झालं काय? तुझ्या हातच्या घासानं चव काय असते ते आमका कळली. काय बंधू? होय तर दादा, आईच्या हातची पिठी म्हणजे एक नंबर. त्याच्यानंतर भांडा खडून खाल्ल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही. पुरे पुरे लाडी गोडी लावणा पुरे झाला. हे बघ त्यांच्या भरोश्यावर मी टाकणार नाही तुमका. मी जेवण करतलंय तुमका जेव घालतलंय. जावा तुमच्या कामात काय ते जावा. बंधू आपल्याला शेतमालाच बघायचं ना तर. हा दादा, जाऊया. जा. आहे आले. हा. येते. बाकीच्यांचा काय उपयोग असा? एकणं दिवाण चुली पुढे लावा. आई किती मोठं संकट आलं ना तरी त्या संकटावर मात करायला तू मला शिकवलंयस. तू नेहमी म्हणतेस की जिथे संकट संपतं ना तिथे आपल्या स्वप्नांची वाट सुरू होते. आणि म्हणूनच नीरज सरांची आई माझ्याशी कसंही वागली ना तरी मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीये. इथे आल्यापासून पावलोपावली तुझी आठवण येते. पण तुझीच शिकवण, तुझे शब्द आठवतात आणि लढण्याचं बळ मिळतं. नीरज सरांच्या आईने मला परत पाठवायची तयारी सुरू केली. पण मी इथे सगळ्यांचं मन जिंकायला आली आणि मी ते नक्की जिंकेन. आई नक्की यशस्वी होईन मी आता. मला बाहेर काढू बघणाऱ्या नीरज सरांच्या आई मला मायेने जवळ घेतील. मला खात्री आहे. फक्त मला तुझे आशीर्वाद हवेत. प्लीज लवकर परत ये. आईची आठवण येते तुला. तुम्हाला कसं कळलं? कारण की जितकं मी स्वतःला ओळखत नाही तितकं तुला ओळखतो. मग आई परत येईल लवकरच, सगळं ठीक होईल. ओके निश्चित, मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. काय? सोड, राहू दे. असं कसं राहू दे सर? आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सांगावं लागेल. विसरलो मी. कसं विसरलात? काही बोलताय तू सांग. समोर आलीस की सगळं विसरायला होतं मला. मुद्दाम करताय तुम्ही. सांगा ना प्लीज काय? मी रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करतोय आणि सोड. एनिवे, बातमी अशी आहे की मला कॉलेजमधून कॉल आला होता. एक डिस्ट्रिक्ट लेवलची बॅडमिंटन टुर्नामेंट होणार आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणजे राईट फ्रॉम टुर्नामेंटची अरेंजमेंट टू प्लेयर्सची ट्रेनिंग सगळं मला करायचं आहे. सर मला खात्री आहे तुम्ही ना हे सगळं छान करा. आणि मला खात्री आहे की तू तुझा प्रॉमिस पूर्ण करशील. या निमित्ताने लगेच नाही तर हळूहळू तू पण प्रॅक्टिस स्टार्ट कर. काय म्हणजे आपल्या घरी 2 बायका असत आणखी, पण एक पाहुणी आणि दुसरी बोल गेवडी, काय कामाचे नाहीत.
अपसेट आहेस? अपसेट नाही आहे श्रीनिवास, पण दायची म्हणते ते बरोबर आहे ना. पाहुणेच आहे मी इथल्या माणसांना किती आपलं मानलं ना तरी त्यांच्यासाठी मी पाहुणेच राहणार. यु नो, निशी खरंच खूप लकी आहे. ती ॲटलिस्ट तिचं प्रेम मिळवण्यासाठी एफर्ट्स तरी घेऊ शकते. मी तेही नाही करू शकत. हे जाऊ दे, मी स्वतःचं प्रेम दुसऱ्यांसमोर एक्सप्रेसही नाही करू शकत. उभी अगं, पण आपण आहोत ना एकमेकांसाठी. हा मग ठीक आहे ना. आणि हे बघ ओवी, निशीची गोष्ट वेगळी आहे, आपली गोष्ट वेगळी आहे. आणि काय माहितीये का, देव आहे ना, देव कधी कधी वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतो. आता हेच बघ ना, इतके दिवस झाले दादा मामा माझ्याशी नीट नाही बोलत आहे. पण म्हणून मी हार नाही ना मानली. तूही हार मानू नकोस. तुझ्या मनात आपल्या घरातल्या माणसांबद्दल जी आत्मीयता आहे, ज्या फिलिंग्स आहेत, त्या एक दिवस त्यांना नक्की कळतील. आणि तेही तू न सांगता. एक दिवस ते तुला या घरातलं नक्की मानतील. आणि मी आहे तुझ्यासोबत. हा, तुझ्या सन्मानाला नको लावून. हा, थँक्यू. थँक्यू. हा बोल साई. काय? पण तुम्हाला हे आत्ता सांगतोस? अरे पण ओके ओके फाईन, मी बघते काय करायचं ते. काय झालं मॉम? अरे तुझ्या डॅडचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्याबरोबर काही गेस्ट येणार आहेत जेवायला. म्हणजे बिझनेसच्या डील संदर्भात त्यांना चर्चा करता येईल. ॲक्च्युली मला कामासाठी बाहेर जायचं आहे. सो जेवण बनवू की बाहेर जाऊ मला काहीच कळत नाही आहे. मी आहे ना, मी बनवते जेवण. बघ, प्रॉब्लेम सॉल्व्ड. ग्रेट. पण बरेच गेस्ट येणार आहेत ग. मला सवय आहे, मी बनवेन सगळ्यांचं जेवण. हो मॉम, करेल ना ती. ठीक आहे, मग तर माझी काळजीच मिटली. हो, तू अगदी बिंदास्त हो निशीवर सोपवून जाऊ शकते तुझ्या कामाला. ओके फाईन. चल ठीक, थांब मी आलो. हो. निशी, तुझ्यामुळे माझं टेन्शनच गेलं. पण तुला नक्की जमेल ना? जमेल मला. प्रॉमिस? प्रॉमिस. ग्रेट. चायनीज फूड बनवायचं आहे. ओके? चायनीज फूड? हो. पण मी कधी केलं नाहीये. तू आता मला प्रॉमिस केल्या, मग तुला जेवण बनवावंच लागेल. ओके? ऑल द बेस्ट. काय? सर ते गेस्ट येणार आहेत ना, तर तू म्हणालीस ना तू प्रिपरेशन करशील. हो मी करेन म्हणाले, पण त्यांनी चायनीज फूड सांगितलंय बनवायला. मला नाही जमत सर. अगं निशी, आपण या सिच्युएशनकडे ना प्रॉब्लेम म्हणून नाही, एक संधी म्हणून बघायचं. म्हणजे तू मॉमला इम्प्रेस करू शकतेस आता. हो पण मला नाही जमत. आणि काही चुकलं तर? आयडिया. निशी, अगं तू रिलॅक्स हो ना. आपण करू सगळं मॅनेज. ओके? मला इंडियन भाकरी येत नसली तरी चायनीज नूडल्स करता येतात. आपण ना सगळं करू. नूडल्स करू, कॉर्न मशरूम सूप करू, सगळं 5 स्टार रेस्टॉरंट सारखं. मग गेस्ट एकदम हॅपी होतील. ओवी, पण काही चुकणार नाही ना? निशी चिल, सगळं ठीक होईल. चिल कर निशी, चिल कर. हा, हे बघ, आता मी आणि श्रीनिवास इथे सगळं करतो, तू फक्त तिकडे फॉलो कर. ओके? येस. हा नीरज, मी ना तुला इंग्रेडियंट्सची सगळी लिस्ट पाठवते, ती फक्त एकदा चेक कर. ओके? हा पाठवली, एकदा चेक कर. ओके चालेल. श्रीनिवास,
ही लिस्ट आहे, तू पण घेऊन ये सामान सगळं. ओके ठीक आहे. हे सगळे इंग्रेडियंट्स आहेत, दिसतात ना? अँड हे वेजीज असे चॉप केलेस ना? ओके. श्रीनिवास फोन पकड. आता ना नूडल्स बॉईल करू आपण पहिले निशी. हा, आणि थोडंसं बॉईल झाल्यावर त्याच्यात ऑइल टाकायचंय. हे सगळं नीट मिक्स करून घ्या, नीट सॉते कर. तोपर्यंत आपण वेजीज वगैरे सगळं बघूयात, सॉर्ट करूयात त्याला. सर ना माका सगळा बघूचा लागतला बाई. केव्हा इथं जाणार कोण माका. जायचे. तू थांब ना, तू इथेच थांब. अरे काय कशाक माका जरा आज जाऊन स्वयंपाक बघतोय काय करूचा स्वतः. नाही अगं, तू कशाला जेवण करते? आम्ही आहोत ना, ओवी आणि मी करतोय जेवण. तुम्ही कशाक करताय? मी पिठी भात करताय ना. जायचे अगं, तू थांब, नाहीतर इथे पिठलं होईल. अरे काय तरी काय बोलतोस? जायचे. नाही ठीक आहे, नंतर ये ना तू, नंतर ये. फक्त 10 मिनिटं जायचे, फक्त 10 मिनिटं. अरे बाबा नो, लवकर कायता करा. काय ते उपद्व्याप करून बसशात. त्या दिवशी गोदामाक आग लागली, आज घर पेटवशात. का तर जपून करा म्हणजे झाला. पाहुणी काय येता काय? उगाच आपला काहीतरी करतात. लवकर करा कायता. जायचे फक्त 10 मिनिटं. तू चल तू कामाला लाग, चल. बघ तरी काय चालला त्यांचा. बघताय. अरे काय चाललं अरे तुमचा? किती वेळ अजून? 10 मिनिटं कधी संपणार तुमची? हा आई, अगं झालंय सगळं. तू थोडा वेळ फक्त दे. 10 मिनिटात सगळं होईल. अजून फक्त 10 मिनिटं बस. हे देवा, अजून 10 मिनिटं बोलतात. बस तरी. रघुनाथ जर इलो त्यांना जेवण मागितल्यान ना, तर तुम्ही काय त्या उत्तर द्यावा. चल गो. नादा काय लागतस तू पण. तर काय. आता मिक्स कर. डन. बघू. ग्रेट निशी. अगं वास कसला येतो? वास येत नाही का तुला? अगं नूडल्स बघ, नूडल्स. तू गॅस ऑफ केला नाही का? सर, नूडल्स जळले. काय म्हणतेस? थांब. आता
बघ तू टेन्शन घेऊ नकोस. अगं नीरज आहे तिकडे. डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित होईल. हा आता